भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। आपल्याला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असं पंकजा मुंडे म्हणाल्या। पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, परंतु जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी हे भावनिक वक्तव्य केलंय। आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आलाय कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय, रिटायर व्हावं असं मी म्हणले। पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम संपलं नाही। दरम्यान पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार नेमका काय म्हणाले पाहूया। पंकजा यांनी असं म्हटलेलं आहे की निवृत्तीचा कंटाळा राजकारणात निवृत्ती संदर्भात म्हटलंय, काय कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही। मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही। पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेता म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं, काँग्रेस त्यांना पक्ष घ्यायला तयार आहे? 100% घेऊ, हायकमांडला विचारून घेऊ। तो अर्थात माझा अधिकार नाही। तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।